कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए दिव्या, दार उघड ना। चंदन, ए दिव्या, दार उघड ना। थांब, आत नको येऊस। अरे आत नको येऊ काय, तर रूम मध्ये पण एंट्री नाही का मला? नाही नाही, एंट्री आहे पण सरप्राईज पण आहे। सरप्राईज? हा, अगं पण मग तू दार तर उघड। नाही नाही, तू डोळे बंद कर। डोळे बंद? ए काय मारणार बिरणार नाही ना मला? नाही अरे, तू कर ना। नक्की? हा मी बंद करतो ना डोळे। हा, हा केले। खरंच? हो। बघा। अगं हो ना। हा, ए दिव्या, मी डोळे बंद केलेत ना, आता हात ठेवायची काय गरज आहे? तू शांत राहा बरं जरा। दिव्या मला भीती वाटते। आय ग, ए काय झालं, काय झालं? नाही काही नाही, ते पाय दुखत होता ना। हा पण बरं आहे ना? हो म्हणजे बरं नाहीये, पण ते सगळं जाऊ दे आता। डोळे बंद ठेवा। हो हो हो। काय आपल्याच घरातली खोली आहे नाही? काय तू 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 दिव्याच आहेस ना? मीच आहे। माझा विश्वास नाही बसत। नाही बसत आहे? मीच आहे चंदन। पण हे काय सगळं? चंदन, तू आजवर माझ्यासाठी खूप काही केलेस। त्या दिवशी म्हणालास की आपल्या फॅमिलीचा विचार केला तर तू वाटेल ते करशील, जास्त काम करशील, आणि या सगळ्यात तू माझी इतकी काळजी घेतोयस। मग आता हे सगळं बघून ना मी विचार केला की की मी तयार आहे। खरंच? दिव्या, हा, मला माहिती नव्हतं इतकं सोपं असेल सगळ्या कामापासून सुट्टी घेणं। वा, मी हे कमावलंय। आता सगळं मला हवं तसं होईल। अरे चंदन, चंदन शांत हो जरा, शांत हो। सॉरी सॉरी, जरा जास्तच एक्साइटेड झालो का? हो जरा जास्त। मग मग काय? यार असं काय यार दिव्या? मग तुझी इच्छा। दिव्या, आज मी खूप खुश आहे आणि माझं ना तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, आणि मला खात्री होती एक ना एक दिवस तुला हे नक्की कळेल। आता आपण सुखाने आपल्या आयुष्यात पुढे जाऊ। चंदन, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून फार भारी वाटतं। खरंय, मी तर खूप खुश आहे बाबा। म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं कधी की सीताई मला चंद्रवेणी देतील म्हणून। मला खात्री होती,
मला खात्री होती की ती तुला ऍक्सेप्ट करेल आणि तुला सुनेचा मान देईल. काय ना, आईचा स्वभाव खूप कडक आहे अगं. तिने एखाद्याला ऍक्सेप्ट केलं तर ती त्याच्यावर खूप प्रेम करते, अगदी तुझ्यासारखं. हा म्हणजे या बाबतीत आम्ही सासू सुना ना एकदम सेम टू सेम आहोत. सेम एकदम सेम. माझ्यामुळेच तुझी खरं तर आईशी ओळख झाली, तिचं प्रेम तुला मिळालं. माझ्यामुळेच झालं सगळं, नाही का? हो मला कळतंय सगळं. तुम्ही जरा थांबा आशुतोष देसाई. काय तुम्ही अजून फ्रेश झालेला नाही आहात. तेच ऑफिसचे कपडे घातले. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा बरं. जा. काय यार, तू बायकोचा रुबाब दाखवतेस मला. मी आहे बायको. मग कधीतरी असं प्रेमाने जवळ पण घे ना. हा म्हणजे तुम्ही आधी फ्रेश व्हा. जा हो फ्रेश व्हा. जा पटापट जा फ्रेश व्हा. शिवा, ऐक ना, ते पाणी गरम नाही होत. कसं माहित नाही, बघ एकदा चेक करून बघ. मला ना सगळं कळतंय. शहाणपणा करू नकोस. बरोबर. अरे खरंच गरम नाही, एकदा बघ. तू थांब. जा ना फ्रेश हो ना. अरे एकदा चेक. आता जा. वाव, आता नक्कीच फ्रेश होईल मी. गुड मॉर्निंग. चंदन, ह्याची काय गरज होती? अरे मी उठले असते, मी आणलं असतं सगळं. मग मी जर आणलं तर त्या चहातला गोडवा कमी होणार आहे. दिव्या, मी ना आज खूप खुश आहे. खूप 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 खुश आहे. दिसतंय ते. थँक्यू. अँड आय लव्ह यू सो मच. आणि आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी मी लागेल ते करेन, सगळं करेन. चंदन, तिकडे बघ. तिकडे नाही, तिकडे तिकडे. तू खूप गोड असतोस. एवढ्याशा प्रेमाने मला खूप काही मिळणार आहे चंदन. बाई, घरात आहात का? आता तू आणि कशा पायी आलीयस इथं? आणि तो जग्या कुठं आहे? तो आलाय का काय? नाही तो जर आला असता ना. बाईची काही बोलायच्या आधी माझं जरा ऐकून घ्या ना. मी हात जोडते तुमच्या समोर. तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? तुम्हीच जर का असं वाऱ्यावर टाकलं तर मी जायचं कुणाकडे? जायचंय कोणाकडे? आता कळलं तुला? नवऱ्याला पाठीशी घालत होतीस तेव्हा नाही काय कळलं? आता म्हणजे जायचं कोणाकडं? वहिनी, तुम्ही रडू नका हो. तुम्ही शांत व्हा आधी. ही अवस्था बघा ना त्यांची. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही ओरडताय काय त्यांना? काय चुकीचं बोलते का म्या? हे बघ, त्यानं जे केलंय ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.